एथिक्सचा GS4चा पेपर लिहितोय आणि भारतीय तत्वज्ञान, भारतीय विचार, भारतीय परंपरागत उदाहरणं ही लिहिली नाहीत तर त्या पेपरमध्ये तितकं यश मिळणार नाही. मग अशी उदाहरणं कुठून शोधायची? तर यासाठी एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड हे के सागर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक निश्चितपणे तुमच्या फायदेशीर ठरेल. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. वी कॅन नेव्हर ऑब्टेन पीस इन आउटर वर्ल्ड अंटिल अँड अनलेस वी ऑब्टेन पीस विद इन आवर सेल्फ, असं दलाई लामांचं कोट UPSCने विचारलं होतं. त्यामध्ये याच्यामध्ये दिलेलं उदाहरण आहे ते म्हणजे सम्राट अशोकाचं कलिंगच्या युद्धानंतर सुद्धा शांती लाभलेली नाहीये, धम्म विजयानंतर, धम्म घोषणानंतर शांती मिळालेली आहे. किंवा दुर्योधनाच्या मनामध्ये क्रोध, राग, चिंता, द्वेष यांचे अस्तित्व होते, परिणामी खऱ्या अर्थात त्यास शांती लाभली नाही. त्याउलट श्रीकृष्णाच्या अंतर्मनात शांतता, संयम, दूरदृष्टी हे दिसून येतं. अशी उदाहरणं जी तुमच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी कामाला येतील, ही जर तुम्हाला हवी असतील तर हे पुस्तक निश्चितपणे घ्या. धन्यवाद.